नमस्कार, मी तितिक्षा तावडे म्हणजेच तुमची लाडकी सरस्वती. आज तुम्ही आला आहात माझ्या म्हणजे सरस्वतीच्या सेटवर आणि हा आहे आमचा स्पॉट रूम. तर तुम्ही विचार करत असाल की मी इथे काय करते, तर आज मी तुमच्यासाठी चहा बनवणार आहे. कारण आज आहे जागतिक चहा दिन आणि जनरली खूप वेगवेगळ्या फ्लेवर्सचे चहा मिळतात आणि मी सगळे ऑलमोस्ट ट्राय केले, कारण मी एक हॉटेल मॅनेजमेंट स्टुडंट आहे. पण माझा फेवरेट आणि मला हेल्दी असं वाटतो तो म्हणजे ग्रीन टी ऑफकोर्स. मी सुरुवातीला नॉर्मल चहा घ्यायचे, पण आत्ता काही महिन्यांपासून वर्षांपासून मी ग्रीन टी पिते. सो आता मी साईड बाय साईड ग्रीन टी बनवायला सुरुवात करते आणि तुमच्याशी गप्पाही मारते. ग्रीन टी बनवायला एकतर फारसा वेळ लागत नाही. मी फक्त गरम पाणी मागवते आणि माझ्याकडे ग्रीन टीचे सॅशेस असतात. सो मी दिवसाला 2 ते 3 ग्रीन टी पिते, डिपेंड्स. कारण त्याने एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी प्यायला जायचं. असं म्हणतात की 6 ते 7 लिटर पाणी प्यावं. इट इज गुड फॉर युअर स्किन, फॉर युअर हेल्थ. सो इनिशियली मी असं नाही करायचं, मी खूप कमी पाणी प्यायचे. पण आता ग्रीन टीच्या निमित्ताने मी खूप पाणी पिते. कारण बेसिकली माझा ग्रीन टीचा कप नाही आहे, माझा जार आहे, तो भरपूर मोठा आहे आणि त्यामुळे इतकं पाणी एका वेळेला ऑटोमॅटिकली ग्रीन टीच्या निमित्ताने माझ्या पोटात जातं. तर त्याची गोष्ट अशी आहे की अराऊंड 2 वर्षांपूर्वी मी केरळला गेले होते फिरायला. आणि केरळ म्हणजे केरळ इज अ स्टेट ऑफ टी. मी काही दिवस मुन्नरला राहिला आणि तिथे इतकी सुंदर चहाचे मळे होते. तिथे एक गाईड होता ज्याने आम्हाला ग्रीन टीचं महत्त्व सांगितलं. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की ग्रीन टी म्हणजे काय, कसं कडू पितात, पण तसं खरं तर अजिबात नसतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ग्रीन टीचं प्रमाण म्हणजे 1 टीस्पून असावं 1 लिटर पाण्यात. म्हणजे काही जणांना असं वाटतं की जितकी कडू असेल तर तितकी जास्त औषधी, तसं अजिबात नसतं. त्याचा मेडिसिनल फॅक्टर तेवढाच राहतो तुम्ही कितीही प्रमाणात घेतलं तरी. सो आयडियली आपल्या बॉडीसाठी 1 लिटरबरोबर 1 सॅशे इज मोर दॅन इनफ. सो म्हणून मी एवढ्या जारमध्ये 1 सॅशे घेते आणि तो मी कधी कधी 2दाही वापरते. कारण देर इज अ लॉट ऑफ फ्लेवर स्टील इन देअर इवन इफ यू यूज इट वन्स. सो झालं, मी फार गरम पित नाही. एक वर्षापूर्वी, अराऊंड 1 ते 1.5 वर्षांपूर्वी इट्स अ सिक्रेट, पण मी तुम्हाला सांगू शकते, मी अराऊंड 70-75 किलो माझं वजन होतं. हां, कारण मी एका रेस्टॉरंटमध्ये कामाला होते आणि मी दिवसभर खात राहायचे. चहा वगैरे तर काहीच नाही, मी कोक आणि मिल्कशेक्स असं खूप प्यायचे. त्यात बर्गर्स खायचे विथ एक्स्ट्रा चीज, एक्स्ट्रा मेयोनेज. सो मी स्वतःच एक बर्गर झाले होते त्या काळात. आणि देन मी डिसाईड केलं, मी रुजुता दिवेकर यांचं बुक फॉलो केलं आणि त्यानंतर आय डिसायडेड की आतापासून जंक खाणं एकदम बंद आणि जे काही हेल्दी आहे ते लिस्ट डाऊन करून मी ते खायला लागले. सो दिस इज वन ऑफ दोज थिंग्स. आणि ग्रीन टी त्यानंतर मी कधीच सोडली नाही, मी आत्ताही पिते. त्यानंतरही मी एका रेस्टॉरंटमध्ये कामाला होते, तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या चहा मिळायच्या. फॉर एक्झाम्पल अर्ल ग्रे असते, आसाम टी असते, सगळ्यांचे दार्जिलिंग टी असते आणि सगळ्यांचे वेगवेगळ्या अमेझिंग चवी असतात. सो त्या सगळ्या मी ट्राय केल्या. बट ॲट द एंड दिस इज द हेल्दीएस्ट अँड इट्स लाईक वॉटर, त्यामुळे काहीच टेन्शन नाही. आता हे खूप गरम आहे त्यामुळे मी थोडा वेळ ठेवणार आणि ड्रिंकेबल झालं की एक घोट पीत राहते. सो दिस इज माय ग्रीन टी अँड माय जाय. आणि हा आहे मी आता जस्ट यूज केलेला सॅशे, जो मी 2 ते 3 मिनिटं ठेवला होता पाण्यामध्ये. सो आता मी हे घरी घेऊन जाणार आहे एका डब्यात भरून आणि मी फ्रीजमध्ये ठेवणार. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर रात्री झोपायच्या वेळेला जवळपास 15 ते 20 मिनिटं मी हे डोळ्यावरती ठेवून देणार. ह्याने असं होतं की आपले जे डार्क सर्कल्स असतात ते कमी होतात. इट इज गुड फॉर स्किन ऑल्सो. सो बघा एका गोष्टीचे किती फायदे आहेत. सो हे आता माझ्याबरोबर माझ्या घरी जाणार. असे 2 सॅशे मी रोज घरी घेऊन जाते, रात्री एकदा वापरते, डोळ्यावर ठेवून सकाळी फेकून देते.